आत्मचिंतन. आत्मचिंतन म्हणजे आपल्या सुखाची जाणीव होणार जो क्षण, त्या क्षणामध्ये भगवंताची स्थिती प्राप्त होते हृदयाला. आणि देहस्थिती संपत्ती म्हणजे ज्ञानाची अनुभूती, वेदाची संपत्ती आपल्याला भोगायला मिळते. ही भौतिक संपत्ती नाही. वेदाची संपत्ती म्हणजे सुख, शांती, समाधान, त्याला म्हणतात वेदाची संपत्ती. ह्या संपत्ती क्षणिक सुख असतं, ते एका क्षणात निघतं, त्याच्यानंतर काहीच वाटत नाही. तर त्याचं सुख नसतं, तो भाग वेगळा, तो सोडून द्या, तो आपला विषय नाही. आता आपला विषय आहे नित्य सुख आणि भौतिक. आता नित्य सुख म्हणजे परमार्थामध्ये किंवा बुद्धी चिंतनामध्ये उंच जाते, आपल्या अग्रस्थानी येते. अध्यात्मामध्ये संघाच्याद्वारे जेव्हा अध्ययन होत, आयुष्याचं तप होत, तिथं त्या तपाच्याद्वारे ताप जातो. पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे तप का करायचं, श्रवण का करायचं, अध्यात्माकडे का वळायचं? कारण आपलं स्वरूप, आपली स्थिती आणि बुद्धीला आपली गती प्राप्त नाहीये, ती कुठे फिरते. पण जेव्हा ती बुद्धी भगवंतापाशी स्थिर होती आणि ईश्वराशी अभिन्न होती आणि तत्वाशी तन्निष्ठ होती, स्वरूपावरी तदाकार होती, तेव्हा ती आपल्या स्थितीला थांबते, ती पूर्णत्वाला प्राप्त होते. म्हणून माऊलीने सांगितले, जे ज्ञानगंगेने आले ते पूर्णता म्हणून ठेल. मला प्रूफ केले गोपीच्याद्वारे माऊलींना, जे ज्ञानगंगेने आले ते पूर्णता होणे ठेले, ते पूर्ण झाले. संपलं त्यांचा परमार्थ, जन्म मृत्यू पाप पुण्य तुम्ही सगळी अधोगती संपली, पूर्ण अवस्था प्राप्त झाली, परब्रह्माची स्थिती तिथं प्रगट झाली आणि एकता भगवंताची झाली. जीव मूळ स्वरूपापाशी आली. जीव म्हणजे बुद्धी. देहाचा संबंध होता तो अनादिकालचा होता, मोहाचा पूर होता तो भ्रम होता, दिसणं जगताचं दृश्य होतं, त्रिपुटीचा मार्ग होता. पण दृश्य मावळ त्रिपुटी थांबली, परमात्मा कळला, ईश्वर बुद्धीमध्ये प्रगटला, तेव्हा तो संत बनला, तेव्हा तो संत बनला. आपण सखोल जातोय हे साधकांना लक्ष ठेवावं. आता तुमचं भाग्य उद्याला आलं, वाणी माझी काय बोलती मलाच माहित नसतं बेटा. काय तुम्हाला देणारी आई आज स्वयंपाक काय करते, पक्वान्न मिळतात, आज ते मुलगा नाचत येतो, पक्वान्न खात तृप्त होतो. तसा जीव हा लोकांतरात जाऊन सुख दुःख भोगून अनंत यातना सहन करून जेव्हा साधूच्या चरणापाशी येतो आणि बोधाच्या सागरात नाहतो, तेव्हा तो आपल्या सुखाला खातो आणि तो पूर्ण होतो. तो ज्ञानी महात्मा सुखरूप असतो, पांडुरंग होतो, आत्मरूपात जातो, आपल्या स्थितीमध्ये येतो, अवाच्य पदामध्ये थांबतो, वाच्यता तिथून जाती. शब्द कशाला त्या अवस्थेला? वाच्यता म्हणजे शब्दानं वर्णन, अवाच्यता म्हणजे भगवंताचं ऐक्याचं, ज्या सुखाचं त्या हृदयाला स्पर्श होणं, स्पंदन. इथे शब्द नाही बेटा, इथे व्यवहार नाही, इथे त्रिपुटी नाही, इथे फक्त तो आणि त्यात तोच अनुभव घेणारा तो जीव इथं समोरच झाला, अनुभवात आला, ब्रह्मलीन झाला. आता त्याला कशाला बोलायला वाणी कुठे आहे, वृत्ती कुठे आहे? तिथं बोलण्यासाठी वृत्ती लागती, अविद्या कार्य शक्ती लागती, त्रिपुटीचं माध्यम लागतं. ते संपलं. तो मी काय सुख भोगायला सांगू शकत नाही, त्याला अव्यवहार्य अवाच्य सुख म्हणतात. हे तुमच्या बुद्धीला पेलणार नाही. नाही बेटा, तुम्ही सुबत गाठलंच नाही तर तुम्ही फक्त ऐकताय. कुठं भोगलं? पुरणाची पोळी असती डाळीची साखराची, ऐकलं का? खाल्ली पोळी, ऐकलं. पोळी करता यावी लागते, मग खाता येते. भाकर येत नाही त्या वेळेला पोळी येते का? येत नाही तर खाता येतं का? तसं बुद्धीला भगवंताची स्थिरता, त्या बुद्धीला जाणीव त्या ईश्वराची नाही तर पूर्णाची पोळी फक्त त्या पुस्तकात वाचायची, खायची नाही.
तसेच तुमचा परमार्थ आंधळा. बोलत तुम्हाला राग येते, मी सोडत नसते कोणाला. तुमचं आयुष्य, तुमचं धन, तुमचं ज्ञान, तुमचं मन कुठे बघा. 4 पानं ओलांडले, वलकरीने गिळलं झालं का? मी पोती वाचून मोकळी गिरायला पुन्हा चुकीचं आहे ते. आपल्याला वाटतं माझं झालं. काय झालं ग? काय झालं नाही तुझं अजून? तुझं आज्ञा निर्णय झालं नाही म्हणायचंच नाही तुझं. ते झालं आता गिळा. काय झालं? जेव्हा तुझ्या वृत्तीतलं अज्ञान गेलं तेव्हा तू म्हणावं माझं झालं. किती अवघड आहे. पण त्याचं स्वरूप आपलं आहे यथार्थ. आपण देहाकडे आलो आणि खोट्याला बघायलो आणि भौतिक सुखाला बघून नाचायलो. खऱ्या सुखाला बघून कुठं हसायलो. हे दिसणार भौतिक सुख, धनद्रव्य दारा स्त्री पुत्र है ना, हे क्षणभर आहे, पण बरोबर आहे. पण आमचं सुख सतत, जरी पृथ्वी गेली, प्रलय संपणे, शाहयुग संपणे, तरी आमचं सुख संपत नाही. कारण तिथं मन ईश्वरातून अलग होत नाही. आणि तो ईश्वर सृष्टी जरी गेली तर तो जात नाही. माती कळतं का कोणता ईश्वर आहे? ही 4 पानं उलटली त्या बाया म्हणतात झालं. एक पाऊस तर काम करती, हिंडती, काम पुसती, शरीराला बघती, व्यायाम करती, टुकटुक बघती. आता म्हणते झालं 2 वाजले गिळा. इतकंच करते रोज. पण तू जे बी काय अनुकरण करतीस, जे व्यवहार करतीस, ते करते पण धरतीस, ते कधी टाकते? 3 लिटर पाणी पिलं, आता झालं. वा 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 माझी माय. म्हणजे सगळी सोय आहे शरीराची, मरणाऱ्या देहाची. आम्हाला परमात्म्याची सोय हिला येत नाही. आज एवढं खायचं बरं, आता इथपर्यंत उपाशी मरायचं बरं, पण आज्ञाला मारायचं तरी शिकते का? किती कठीण आहे. आता झालं, आता झालं, सगळं झालं सकाळपासून. काही झालं नाही तुझं. बाकी शून्य शून्य 0 काहीच नाही. जन्माला येऊन साधना करायची, जे साध्यापर्यंत जायचं, साधूला नम्र व्हायचं, चिंतनामध्ये मग्न व्हायचं, अज्ञानातून भिन्न व्हायचं, स्वरूपामध्ये अभिन्न व्हायचं, अवच्य पदामध्ये सतत राहायचं, परमात्म्याला स्वतः पाहायचं आणि शेवटी परमात्माच व्हायचं. त्याला साधना म्हणायचं. 4 पानं उलटली बाई म्हणते झालं गिळा. आता मोकळी तर गिळायला पाहिला. पण धन्य आम्ही. काय धन्य का? बस का नाही, आम्ही छान आहेत, आम्हाला वाचता येतं, सगळं येतं तुला. काय हवं पुढे बायाचा प्रश्न हो. मी बाईच आहे, मी काय गडी नाही, बाई नाही. हो सगळं दिसतं जगात आम्हाला. झाकून राहत नाही तुमचं. तुम्हाला वाटतं आम्ही झाकून ठेवलं. काही झाकता येत नाही तुम्हाला. का सांगते? जो परमार्थ करतो, जो जीवन जगतो, जो श्वास तुम्ही आयुष्य खर्च करतात, त्याच्यावर तुमची संपत्ती तिथेच थांबल्या जाते. ती संपत्ती आत्मसंपत्ती, ती भक्तीची संपत्ती, ती श्रवणाची संपत्ती, ती वेदाची संपत्ती, ती गीतेची संपत्ती. त्या संपत्तीतून तुम्ही वंचित राहतात आणि खोट्या घराला माझं म्हणून नाचतात. ते घर तुम्हाला पण रडवतो. आकलीचे कांदे का सांगते की तुमचा जो प्रारब्धाचा भाग आहे, जो हृदयामध्ये अज्ञानाचं आवरण आहे आणि मनामध्ये जगताचं भान आहे, तुझ्या बुद्धीला देहाचं ध्यान आहे, तुले ध्यान आहे, नाही का? तुझं मन देहाकडे का? तू गीता वाचून तिकडे पारायण करून ती डुलती डुलती हलती, पुन्हा घरी येते बोलती. मग सांग तुला तिथे काय दिलं? कोणच्या अध्यायात तुला काय कळालं? सांग. त्या बुद्धीने काय वेचून घेतलं बोल. ही संपत्ती घ्यावी. डुलून काही होत नसतं. कुठं निघाली गीतेला? घरी वाच. डुललं काय होतं त्या बायांचं? डुल नाही केलं. एखादं झाड लावलं आवळ्याचं, त्याला आवळच येत नाही, ते लोक म्हणतो कापून टाका. काय करावं ते झाड?
कसं हे झाड काय करा काहीच नाही. एखादा आंबा लावला तर आंबेच नाही ते म्हणते झाड ना माहिती फेकून द्या कवर पाणी का लागायला आहे ना. कसं कळतं झाडाचा उपयोग नाही. आणि तू बी झाड आहे ना वाहन झाड हो ना. म्हणजे बुद्धीची प्रगती नाही, अज्ञानाची निवृत्ती नाही, बोधाची संपत्ती नाही, वेदाची शक्ती नाही, मनाला मुक्ती नाही, संताची प्रतीती नाही आणि ह्या ओवीवर भक्ती नाही. टाकता करायचं नाही इथं. सांगा वाक्य चुकीचं काम इथं पाठ बंद करते एका क्षणात बंद करते माझी. पण आपलं जीवन, आपलं मन, आपलं हृदय, आपली वाणी, आपली शांतता, आपलं वैभव जर आपण कमवलं नाही जन्मलं काय केलं. लेकरं बाळ घरदार प्रारब्धाचा खेळ आहे. पण आपल्या बुद्धीमध्ये भगवंताचा मेळ आहे का. हा प्रारब्धाचा खेळ आहे आणि बुद्धीला भगवंताचा मेळ आहे. तो खरा परमार्थ आहे. एक सांगायचं जास्त लांब होत नाही आता कोथेवर येते आणि श्रीवाद. माझं बोलण्याचं तात्पर्य हेच असतं की जेव्हा तुम्ही गीता वाचता पारायण करता करा अवश्य. आपण त्या मला ते तसलं वाईट बोलता येत नाही पण दम्मा जास्त करता तुम्ही. हे तर काही नाही डुलायचं नाही हे आम्हाला जमत नाही. डुलायचं नाही गरीबास तुला येतं काय गीतेचं तुझं परिवर्तन काय गीतेतून. भगवंताच्या मुखातून जेव्हा गीता येते मग तुझ्या मनाची आहे का तशी स्थिती. भगवंताच्या वाणीतून गीता तुझ्या हृदयाकडे येते मग तुझ्या वृत्तीची बदलली का स्थिती. नाही बदलली ना तुला गीतेला हात लावायचा अधिकार नाही. लावू नको. काय म्हणतात ती गीते करतो कशाला हात लावती. जगाला दाखवते दांभिकपणा गरीबास आमचं. जेव्हा तुझ्या वाणीतून गीता आहे तर मन तसं व्हावं लागतं. हृदय बनावं लागतं आणि दुर्गुणाला धुवावं लागतं. अवगुण टाकावं लागते आणि ज्ञान भोगावं लागतं. अज्ञान त्यागावं लागतं. ईश्वराशी संबंध यावा लागतो आणि त्याला गीतेचा योग म्हणावा लागतो. चुकलं सांगा चुकलं का ते. कारण ज्या गीतेचा रहस्य ज्या गीतेची शक्ती ज्या गीतेचा फळ तू भोगत नाहीस तर गीतेला हात लावायचा नाही. लावूच नको तू. बायकाला मधल्या काचतल्या ही ना मला करायचंय कारण ज्या गीतेनं सांगितलं तर उर्धव मुलं म्हणा काही अभ्यास करते. आता सकाळी तुम्ही पूजा करून तुम्हाला आवाज झालं तर हृदय हात आहे आमचं देवा. उर्धव मुलं म्हणजे शापमस्यस्तंभ्रावणव्यम. अस्वस्थ म्हणजे जे त्या ठिकाणी विनाशच नाही झाडाचा. तो झाड स्थिर नाही संसार वृक्ष इथं सगळं नाशाकडे चाललंय. अव्यय पुरुष साक्षी अव्यय आणि वेळ. वेळ हा जगताचा आहे. अव्यय हा तर परमात्माचा आहे. त्या सत्तेवर हे नाहीच आहे. हा परमात्माच आहे. हे सगळं जगत रूपाने भासायले हे कळायला का तुला. अव्यय दाखवलं जात आहे. गीता हृदयात ठेवावी हातात नाही. गीता बुद्धीत नाचावी वाणीत नाही. गीतेचं स्वरूप गीतेचं स्थान गीतेचं मोक्ष गीतेचं ज्ञान तुम्ही भोगावी. हातात घेतील बाई भांडती कशाची गीता आणि कशाची बाई. जीवाची लाई 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 पण काय जीव तरफड होत जाऊ संसाराला बघून त्याला म्हणते लाई लाई कशी फुटते फट 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 फटते कशी बस दे फुटते फट फट. हे भेटलं नाही ते भेटलं नाही ते भेटलं नाही ते माझे हे माझे तुझे अंध येता नान होतं काय तुला मारून रे आणलं का टक्क करायला नाही असतं मग. इथं इथं जागा नाही दाखवायच्या घरात लोकांच्या. इथं आलं जागा दाखव थोड्याच घर आहे. इथं दळादागिरी नाही करायची. इथं ज्ञानच नसतं बेटा. ज्ञान म्हणजे शांतता. ज्ञान म्हणजे सुखमयता. ज्ञान म्हणजे अवाच्य पद. ज्ञान म्हणजे भगवंताचा बुद्धीला स्पर्श. तुम्हाला देहाचा स्पर्श आहे पुन्हा मला बोलावं लागतं. तुमचं आमचं वैर नाहीये. तुम्ही आमचे लाभ घेतले नाही तुम्ही आमचे लाभ घेतले नाही.
बिलकुल नाही. पण ज्ञान म्हणजे बुद्धीला भगवंताचा स्पर्श. सांगा तुम्हाला देहाचा स्पर्श संपला का? इंद्रियाचा विकार सुटला का? तुमचा भ्रम तुटला का? तुम्हाला पांडुरंग भेटला का? तुमच्यामध्ये गीता थांबली का? तुमचं मन शांत झालं का? मग गीतेला कशाला हात लावते? बस खाली. ती गीता. बुद्धीची अवकाशच नाही तुमच्या. ऊर्ध्व कळत नाही बायकाला. ऊर्ध्व मूळ मूळ कशाला म्हणजे सांग बरं माय. तुम्ही काय माहित नाही मला. पाठ आहे बाई. तुम्हाला पिता पाठ आहे. तू सगळी सपाट आहे. ऊर्ध्व म्हणजे वळ. मूळ म्हणजे परब्रह्म. ते वरी आहे आणि झाड खाली उलट आहे. त्याच्या फांद्या काय वरी अधोशाखा. वेदस्थ वेदवित. त्याचे पान हे वेद आहे. वेदस्थ वेदवित. वेदवित वंदिता ब्रह्मस्वरूपाला जाणणारा. वेदवित वेदाचा अध्ययन करणारा. होतं का नाही? एक शब्द कळत नाही. एक क्षण चित्त स्थिर होत नाही. एक क्षण अज्ञानाला सोडता येत नाही. गीतेचा अभिमान फक्त डोळ्याने बघितलं जवळ तो चुकतो. टाक चुकतो म्हणून बोलावं लागतं. तुम्ही चुकलं नाही तर आम्ही ख्याल बोलू. नापा झाले मास्तर छडे आणते आणि बाप कटर मारते आणि आई बुक्या घालते. नापास का घालून मारती. बरोबर आहे की नाही? मग तसंच भगवंत संत ग्रंथ रूपानं तुम्हाला शब्द रूपानं मारतात आणि जीवाला तारतात. चित्ताला बोधामध्ये स्वरूपाचं ज्ञान पेरतात. अंतःकरणामधला अहंकार तिथं जळून राख होतो. जो अहंकाराचं मूळ ते अज्ञान आहे. अज्ञान ब्रह्मज्ञानानं जातं आणि मन शांत होतं. देहाचं भान संपतं. ईश्वराची जाणीव तयार होती. तर आनंद पदाची जागा येते आणि अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाची तिथं प्रतीती येते. तीच आत्मशांती. तेच आत्मशांती. तीच गीतेचा फल. ते गीतेचाच बोध. ते गीतेचाच रस. ते गीतेचंच आपल्या हृदयामध्ये असलेलं अधिकार रूपानं शास्त्रोकाची प्रतीती. गीतेचा श्लोक काय सांगतो? भगवंत काय म्हणले अर्जुनाला? अर्जुनानं काय केलं? अर्जुन रडला. हे माझं नातं आहे. मी याला मारणार नाही. भगवंत म्हणतो मी सोडणार नाही. भगवंत अर्जुन म्हणते हे मामे वाचे सासरे माझ्या आजोबा जास्त जीव होता ना. भीष्म पितामह. मी त्यांच्या मांडीवर झोपलोय. त्यांच्या हाताला धरून वाढले. त्यांना मला मांडीवर खेळवले. ते माझे घोडा बनले. त्यांना मारू म्हणे मार का? अधर्माच्या संग साथ केली आहे. कुठं होते? अधर्माच्या बाजूला. त्यांना अधर्म केला नाही. नीट आहे कसं निघा. ते अधर्माच्या फक्त बाजूने होते. अधर्म ते करूच नको म्हणले तरी पण त्याने मृत्यू थांबावं लागलं बाणाच्या. त्याला तर करू नको म्हणून लागले ना. पण तरी त्यांना ती शिक्षा भोगावी लागली. मग ते काय म्हणते भगवंत की मी अधर्माच्या बाजूला कुणी असो त्याला मारून टाकतो. मग ते भीष्म असो कोण आचार्य असो अश्वत्थामा ऐका डोळा फोडला काढून त्याचा कृपाचार्य आहे की नाही? द्रोणाचार्य कृपाचार्य आचार्य पदी दिली. त्या कुळातले ऋषी तेवढे तपस्वी त्यांना सुद्धा मारलं. सोडलं का आचार्याला? तुम्ही तुमचं तर डास आहे. तुम्ही मुंगी बी नाही डास. रक्त पिणार लोकांचं आहे की नाही? ही भाषा माझी करू लागते लोकांना. पण माझी खरी भाषा आहे. तुमचं ढोंग फोट आहे. किती वाजतो ढोंग आहे की नाही? म्हणूनच कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य सगळे आचार्य संपले अधर्मामुळं. आणि अधर्म होतो पापामुळं. पाप होत तुमच्या वाईट कर्मामुळं आणि वाईट कर्म होत तुमच्या बुद्धीतल्या अज्ञानामुळं. आलो आपल्या जागी आहे. संपला विषय. मला सांगायचं होतं
या अर्जुनाचं अज्ञान काढायचं होतं भगवंताला आणि अर्जुनाच्या निमित्ताने गीता द्यायची होती जगताला. ही ज्ञानाची संपत्ती भोगायची होती जीवाला आणि सुख मिळायचं होतं हृदयाला, म्हणून गीता मिळाली जगताला. काय सोपे खरं सुख हे प्रत्येक जीवाला पाहिजे. दुःख द्यायचं कोण नवस करत का? सुख म्हणजे काय? सुख म्हणजे बुद्धीच्या द्वारे त्या परमेश्वराचं केलेलं चिंतन आणि हृदयामध्ये त्याचं मिळालेलं स्पर्शाचं स्पंदन. बुद्धीने केलेला चिंतन अध्यय पण त्या चिंतनाच्या माध्यमातून गीतेच्या तपातून आणि श्लोक ओवीच्या भावार्थातून जेव्हा मनाचा फुलावर आपडतो तर सुखाची बरसात येते. मनाची तृप्ती होती, आनंदाची तिथं व्याप्ती होती आणि तिथं बोधाची त्या ठिकाणी खूप संपत्ती तयार होती आणि त्या बोधाच्या संपत्तीतून अज्ञानाची निवृत्ती होती. त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याची बुद्धीला ओळख होती आणि ती बुद्धी कृष्णाच्या आत जाती. ती बुद्धी कृष्ण 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 होती. त्याला म्हणते कानाची भक्ती. भक्ती खरे मन वामन फुलवाती वय फुकटचं ती घरी ऐकत कोणा घेती ती काय ती काहीच नाही. घरी येते ती वाहती आणि ही हालती वाहिल्यावर किती अवघड आहे. बायकाचं भांडवल काढल्यावर किती अवघड आहे. मी भेट नसते कोणाला. आपण एक दिसतो सोडते. भक्ती आहे मान्य. सलाम भक्तीला सलाम आहे आमचा. पण त्याच्या पुढे पण एक भक्ती आहे. पण आम्हाला तुम्हाला भांडायचं नाही आणि भांडण्यासाठी मी पाठात येत बी नाही. पण भांडणं आम्हाला विषयच नाही. आपला विषय का भांडायचा नाही बेटा. जगतात तो आहे, जगत तोच आहे. जगत हा ब्रह्म आहे. जगत आत्मा राम आहे. विवर्तवाद, सृष्टीवाद, सृष्टीवाद, बिंबप्रतिबिंबवाद, अजातवाद, अध्यासवाद, हे सगळ्या वादातून जेव्हा अध्यात्माची बैठक बसल्या जाती तर त्या ठिकाणी ईश्वराची आणि बुद्धीची एकता होती. ते ज्ञानाची बैठक म्हणतात. भक्तीनंतर ज्ञानाला सुरुवात होती बेटा. जसं आंब्याला मोहर येतो, ओके, आणि मोहरातून आंबा होतो, तसं बुद्धीमध्ये भक्ती येते आणि भक्तीतून न्याप्ती होती आंब्याचा मोहर. लोकांना कळतच नाही होतं. ते म्हणते तुम्हाला भक्तीच येत नाही. मला बसताली बाई तुम्हाला भक्ती नाही का? म्हणून तुला करायचं काय? मला काय आहे तू तपासू नको. तू तपास तुझं काय आहे ते ब्लड कोलेस्ट्रॉल शुगर बघ तपासित. किती अवघड काय. तुम्हाला भक्ती करा वाटत नाही. तुला कोण सांगितलं का? तुम्ही ज्ञानच सांगता. तुम्हाला वेद आवडतं आणि तुम्हाला दुसरं काहीच येत नाही. नाही आणि भक्तीशिवाय वेद असतो का गे? विचित्र लोक असते बाबा बाबा बा. आणि तुम्ही जास्त वेदाचं आणि भक्तीमध्ये असं असतं. ती शिकली मला. भक्ती नंतरच ज्ञानाची सुरुवात आहे. खरी भक्ती, खरं सुख, खरं त्याचं प्रेम, खरी त्याची अभेदता, खरी त्याची ओळख आणि बुद्धीचा त्याचा अभेद ही हे प्रेम आहे बेटा. त्या बुद्धीला त्या भगवंतामध्ये विघरून जा वाटतं राजा. त्या बुद्धीला बाहेर निघा वाटत नाही. तिला देहावर रमा वाटत नाही. तिला ईर्ष्याकडे जावं वाटत नाही. तिला क्रोधात राहावं वाटत नाही. तिला जगताकडे पाहावं वाटत नाही. ती परमात्म्यातून भिन्न उरत नाही. ती तर भक्ती बेटा. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु. कृष्ण कृष्ण राधा दोन नाहीये. राधा कृष्ण हरी, कृष्ण राधेकडे आला. ज्ञान राधा कृष्णाकडे गेली भक्ती. जेव्हा भक्ती कृष्णात मिसळली ज्ञान.
म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे आणि कृष्ण म्हणजे प्रेम रूप आहे. दोघं एकत्र झाले तर राधा कृष्ण कसे काढायचे बाजूला, हे भक्तीच्या लोकांना कळत नाही. आंधळी आमचा काय नाही बसता नाही, विरक्तीचा काय नाही वे वाटूनाला काय वाटणी भेटली तुला, वाटणी भेटली वे कृष्णाची तुला, येड्याचा वादा. म्हणून तर राधे कृष्ण आहे, राधे कृष्ण नाही, राधे कृष्ण, राधा भक्ती कृष्ण, त्या भक्तीचं खरं स्वरूप. बेटा की दोष दिसतात लोकांना, दिसू दे, त्यांचं पाप ओळख असतं, कारण ते पूर्ण नसतात, अध्ययन नसतं, सत्संग नाही, श्रवण नाही, आयुष्याचा काळ संतापाशी नाही, आणि ह्या ग्रंथाचं प्रेम नाही, ह्याला वेळ दिला नाही. याचे वेळ तुम्हाला लेकराचं वेळ, घराचं वेळ, सुनाचं वेळ, नातुंडाचं वेळ, पतरुंडाचं वेळ, बाबा बाबा जसं पागल बनती ती म्हणून त्याचा फुलं व्हायची वाग ती म्हणत नाही ज्ञानाचे फुलं घ्यायची म्हणते का अशी हिंडती मग तर बाबा 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 हलता येईना, बसता येईना, हलता येईना तरी हिंडू दे, आपल्याला काय करायचं, आपलं काय वय जाऊ दे. कोणीकडचं वर्णन कसं केलं, अश्वत्थ संसार पुरुषाचं वर्णन आहे, आणि नंतर शेवटी क्षर अक्षर पुरुषाचे, क्षर पुरुष अक्षर पुरुष, आणि त्या अक्षर अक्षर पुरुषोत्तम पुरुष शेवटचा, गीतेचा शेवट. आणि आता गीतेचा आरंभ संसार वृक्ष ऊर्ध्वमूळ, ते जे संसार वृक्ष जे आहे त्याच्या मुळावर येतात ते परब्रह्म आहे, आणि त्याच्या फांद्याखाली आणि काही वरी. ओके, आता पुढचा आहे का 110. आणि अश्वत्थ म्हणजे वृक्ष संसार वृक्ष, आणि अश्वत्थ ऐसे याते म्हणती ते जाणते, तेही परिसो येते सांगिजेल. हा 15वा अध्यायामध्ये संसार वृक्षाला अश्वत्थ हे जाणत्या पुरुषानं का म्हटलंय, जाणते. तुम्ही सांगू एक सांगतो तुम्हाला, एकूण ज्ञानाची बैठकीची, भक्तीच्या संपत्तीची आणि संतांच्या भेटीची कशी ओढ असते, कशी स्थिती असते. जेव्हा आपल्याला भगवंताला बघायचंय, भगवंताला जाणायचंय आणि भगवंताच्या शक्तीला हृदयात घ्यायचंय, त्याला मुक्ती म्हणायचं. जेव्हा मग ही संसार उदास होतो, मन वेड होतं, देहाचं भान संपत, अध्यात्माचं संपत्ती लागती, संतांची संगती मिळती आणि ज्ञानाची ओळख होती, ओळीचा लोभ येतो आणि त्या ठिकाणी भगवंत हृदयात प्रगटतो. हे ज्ञानेश्वरीच्या प्रेमामुळे, लेकराच्या, घराच्या, कपाटाच्या, पीयूपीच्या प्रेमाने नसतं बरं का. लक्षात घ्या, रोज नीट सांगा लागतं आम्हाला. प्रेम त्या भगवंताचं, जाणीव त्या तत्वाची, ओळख त्या स्वरूपाची, आणि नाम त्या भगवंताचं. त्याचं नाम आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचं स्वरूप आहे, त्याची भेट आहे, त्याची प्राप्ती, त्याची प्रतीती. नको, जेव्हा त्याचं नाम घेतलं तर तो कुठे आहे, तो कसा आहे कळायला नको. त्याचं नाम आणि त्याचं ज्ञान आणि त्याची जाण. नाम घेताना जाण आहे का तुला? नामामध्ये पवित्रता आहे आणि ज्ञानामध्ये अभेद्यता आहे. त्याची प्रतीती म्हणजे ज्ञान आहे बेटा, त्याची ओळख म्हणजे ज्ञान, त्याचं सुख भोगणं म्हणजे ज्ञान, त्याचा अभेद म्हणजे ज्ञान, त्याचा भिन्न भाव म्हणजे ज्ञान, त्या तत्वाला प्रगट करणं म्हणजे ज्ञान, आणि ते प्रगट होतं म्हणजे तत्व म्हणजे पांडुरंग. जेव्हा कृष्ण परमात्मानं लीला केल्या, 125 वर्ष कृष्ण परमात्म्याचं आयुष्य होतं, पृथ्वीलोकावर अवतार कार्य 125 वर्ष अवतार कार्य केलं परमात्म्यानं. मग किती पार्ट बदलले, 7-8 वर्ष फक्त होते त्या यशोदी बसून, पुन्हा राहिले का? नाही राहिले. अरे सोडलं तिला, यशोदेला सोडलं, राधेला सोडलं. एवढी आवडती राधा, तिला पण ढकलला बाजूला, थोडे की नाही. त्यांचं पेंड्या, सुदामा, वाकड्या, त्यांचं प्रेम पण लुटलं, गोवर्धन पण उचलला, नाही उचलला, पुरे पण केले.
नाही केला. मी दाढीची गाठ नाही मानली. बायकाला वाटतं ना काय माहित नाही आणि यांना भक्ती नाही. इकडे माहिती सांग तुला काय नसते का भक्ती, नसतं प्रेम. मग त्यांनाच जे बी काय केलं कृष्ण परमात्म्यानं त्या अवताराचा का लिहिलाय. त्या लिलेतून त्या भगवंतानं जगतात येऊन कार्य केलं आणि पुन्हा परमात्मा कुठे गेले तर आपल्या स्वरूपामध्ये एकरूप झाले निजधाम. ते बी सांगावं लागतं आम्हाला भागवतात बायाला. जेव्हा त्यांच्या लीला संपल्या, उद्धवाला भागवत दिलं, अर्जुनाला गीता दिली, नाही का, राधेला प्रेम दिलं, यशोदेच्या मांडीवर खेळून तिला आनंद दिला, नाही आणि कंसाला प्रेम दिलं. बाबा कंसाचं मर्दान केलं. दुष्टाचा संहारच आहे नाही का. माफ केलं, कंसाला माफ केलं का, शिशुपालाला सोडलं का, कुंतीचा शाप टाळला का, दुर्योधनाला सोडलं का. काय काय केलंय खेळखंडोबा. आणि तो पुन्हा कुठं राहिला कळतं का, त्याचं स्वरूप माहितीये का, त्याची स्थिती बघता येते का, त्याचं ऐक्य होत का, त्याची भेट बुद्धी घेते का. त्याची भेट बुद्धी न घ्यावं मग का ना म्हणायचं, दौर नाही का बसायचं. त्या पुढे रिकामी नसते. त्याची भेट बुद्धीनं, त्याला बुद्धीनं आकलन करायचं. बुद्धीमध्ये त्याला बसवायचं. संसार नाही बसवायचा. इकडे संसार बसवायचा, इकडे डोलायचं, डोळे उघडायचे, डोळे बंद कर, नाटक सगळे. जेव्हा ज्ञानमय अवस्था तयार होती, बुद्धीची भ्रमाची स्थिती जाती, जगताची निवृत्ती होती, परमात्म्याची ओळख होती, भ्रांती संपत्ती, वेदाची संपत्ती हृदयामध्ये येते. संत संगती म्हणतात, स्वरूपाची प्राप्ती म्हणतात, भ्रमाची निवृत्ती म्हणतात, ईश्वराची प्रतीती म्हणतात. मग काना काय ओळखच नाही ताई. आणि त्यांना ओळख नाही हे मी माहित नाही. ज्या ओळख आहे त्या अज्ञानी लोकच आहे भंडारा. ज्या बुद्धीचा संबंध त्या कानाशी नाहीये, काना तुझा नाहीये, त्याचं ऐक्य त्याच्या गीतेत आहे, त्याचा बघ त्याच्या ओळीत आहे, त्याचा प्रेम तुझ्या हृदयात आहे, त्याचं ऐक्य श्रवणात आहे, महावाक्यातून आहे. कानाची भेट महावाक्यातून आहे. नीट ऐक. कोणत्या दिवशी पाहिलं माहिती का, म्हणजे कोणाला झोडपायचं असं त्याला माहित असतो. कोणतं पोरगा काटे त्याला कोणती भाषा आहे, कोणतं पोरग कुणाचे त्याला कोण, हे मायला चट्ट करतात. चट चार नमुने लेकर, चार नमुने, हजार लेकर, हजार नमुने, आणि कोटी लेकर, कोटी नमुने, अब्ज लेकर, अब्ज नमुने. हे कळतं कृष्ण परमात्म्याला. नाही का कळत नाही का, त्याला माहिती. काय बोला कृष्णाचं ताई. आम्ही आपली वाणी आहे तर तेवढी बोलायला सामर्थ्य आहे का नाही बेटा. पण कृष्णाची गीता जेव्हा कळाली तर कृष्ण कृष्ण कळाला, मन कृष्ण कृष्ण झालं, वाणीमध्ये कृष्ण म्हणण्याचं सार्थक झालं. कृष्ण 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 कृष्ण. मग शुद्धता वाणीची, प्रेम कृष्णाचं, बुद्धीच्या द्वारे ऐक्य कृष्णाचं. मग बुद्धी झाली कृष्ण 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 कृष्ण. त्याला म्हणा खरी भक्ती. नाही नाही का काय. बिलकुल. जेव्हा त्याची ओळख होती तेव्हा जीवा शिवाची एकता भोगता येते. तवर नाही. मी कोण आहे तेच कळत नाही माणसाला. मी देह आणि माझा देह. आता मी देह म्हणते, पुन्हा माझा काना म्हणती. दोन बसत नाही एका मॅन मध्ये.
एका मॅन मध्ये एकच तलवार. मग तू म्हणती माझा देह, म्हणती माझा काना, खाली बस, उभं टाकू नको आमच्या पुढे. चुकलं का? जेव्हा माझा देह आणि मी देह ही अज्ञानाची वृत्ती जेव्हा ज्ञानानं बाधित होती, तेव्हा तुझी वृत्ती कृष्ण 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 होती. असं कसं आहे रे? वाचा छंद या नामाचा घेतला. त्या नाव मी काय करू? अजून म्हणलं का कृष्ण सांगा म्हणून? कृष्ण म्हणे मैं बहुत गिरे का हमारे पास. झोपले का बायका? त्या बाईला माझ्या बुद्धीमध्ये किती ज्ञानाचा अंधार आहे. कृष्ण हा वेदाचा सार आहे, अपरंपार आहे. नाही हे कळायला पाहिजे. आम्ही म्हणतो तुमची भक्ती करावी, म्हणू शकत नाही आम्ही. भक्ती आहोत तुम्ही आमच्याकडे आल्यात, आम्ही मान्य करतो. पण कृष्णाला ओळखलं नाही हे मी सांगावं लागतं. कारण तुमचं अधुरं ज्ञान काय कामाचं असतं? बरोबर आहे का नाही? हॅलो हॅलो, प्रेरणा आहे का? झोपली टीव्ही का नाही? बुद्धी कृष्ण 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 म्हणती. किती सुंदर वाक्य, शेवटचे 4 वाक्य सांग बरं. तुम्ही बोला, विचार उभी राहते. त्याला 10 मिनिटं आहे पप्पा. हो संपले 8 वाजे. मी देह, मी आणि जी अज्ञानी वृत्ती होती, ती अज्ञानी वृत्ती ज्ञानाने बाधित झाली. तेव्हा ती वृत्ती कृष्ण ऐक्य श्रवणातून होत, महावाक्यातून होत. त्याची भेट ही बोधातून होते आणि त्या ईश्वराची एकता ही त्याच्या ओळखीनं होते. मी आणि माझं ही करणारी जी वृत्ती होती ती अज्ञानी होती. त्या अज्ञानी वृत्तीचा बाध ज्ञानानं होतो, तेव्हा ती वृत्ती कृष्ण कृष्ण होती. कृष्ण आहे, मी आणि देह आहे. पण ज्ञानानं तोच कृष्ण होतो, कारण वृत्ती निघून जाती आणि बुद्धी कृष्ण 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 होती. ह्याला म्हणतात खरी स्थिती, ह्याला म्हणतात खरी भक्ती, ह्याला म्हणतात मनाची तृप्ती, ह्याला म्हणतात गीतेमधून झालेली बुद्धीला मुक्ती. बापरे बाप, काय देव द्यायला तरी छप्पर फाड के राम कृष्ण कृष्ण नाही. आणि असं व्हायचे म्हणते जे जाणते तेही परिसाय ते सांगते गेलं. ह्या संसार वृक्षाला जाणते पुरुष अश्वत्थ का म्हणतात हे तुला मी सांगतो, ऐक आता. भगवंत म्हणे अर्जुनाला, आता काय बोलतात ऐका. तरी अश्वत्थ म्हणे जे उखा तोवरी एक सारिका, नाही निर्वाह या रुखा प्रपंच रूपा. हा सूत्रक्षण बरोबर नाशाकडे गेल्या स्वरात नाही, तो स्थिर नाही, क्षणाक्षणा त्याचा नाश आहे. आणि तो अश्वत्थ कसं म्हणतोय ना, सांगतो तुला ऐका. तरी अश्वत्थ म्हणजे उखा संसार वृक्षाला जगताला उद्या पण नीट राहत नाही, क्षणाक्षणाचा नाश आहे. तू ह्याला स्थिर कसा म्हणतोस, खरा कसा म्हणतोस, सत्य का म्हणतोस? ऐका, तुझा भ्रम आहे. मस्त वाक्य ते. तरी अश्वत्थ म्हणजे उखा तो वरी एक सारखा. तो एकसारखा राहतच नाही, बदल तो वरी एक सारखा. आजची स्थिती उद्या नाही, उद्याची परवा नाही, पण तो जर स्थिर नाही मग त्याला अश्वत्थ कसं म्हणलं? ऐका, नाही तोवरी एक सारिका, नाही निर्वाहो या रुखा प्रपंच रूपा. या संसार वृक्षाची स्थिती एकसारखी नाही, क्षणाक्षण त्याचा नाश होतो. मग नाश होणाऱ्या पदार्थाला अश्वत्थ म्हणता येत नाही. का त्याला म्हणतो अश्वत्थ असं सांगितलंय? आता ऐका. जैसा न लोटता क्षण मेघ होय नानावरण, का वीज नसले संपूर्ण निमिषे भरी. जसं ह्या आकाशात ढग येतात, एका क्षणात जातात, येतात जातात, तसं संसार वृक्षाचा नाश क्षणाक्षणाला होतो. त्याची वाढ होती जाते, नष्ट व्हायला तो पुन्हा वाढायला, पुन्हा नसायला.
एक फांद तुटायला, एक अंकुर यायला, तो मोठा व्हायला, ते गळून चालला, दुसरा अंकुर यायला, पुन्हा पडून चालला. तसा उत्पत्ती आणि नाश ह्याचा क्रम चालूच आहे. आणि हे चालू असताना त्याला खरा वृक्ष कसं म्हणायचं? जे खरं असतं त्याचा नाश नाही, अविनाशी असतो तो खरा आहे. मग तू अस्वस्थ म्हणतो त्याचा तर नाश आहे, मग अस्वस्थ कसा म्हणतो? इतकं सुंदर आहे निरूपणता येईल. मला आज तुमच्याकडे दुसरं झालं कृष्ण गीता, मी काय करू, माझ्या हातात नसतंय. मी खूप वाटत करते आता आजकाल वेगळंच व्हायचं, मी काय करणार? नाही भेट आपलं जे आणि आपला जो गडद भाव आहे, गडूळपणा आहे हृदयातला. गडूळपणे कसं वाटतं का तुम्हाला? पाण्यामध्ये गडूळ माती टाकली, प्या म्हणलं ती बाई म्हणते मा गडूळ पाणी दिलं हो त्या बाईच्या घरी, लय घाण पाणी होतं, खारं होतं. अक्का वाटतं पाणी मी पिते. आमच्या पाठा दोन बायका होत्या, साधारण घरच्या घरी गेलो की नाही, आता पाठवायचा मी घरी घरी फिरायचं. मी फिरायचं होतं दाक्षाण करून, मेघ कानावर एक क्षण पण जात नाही. त्या ढगाचे रंग बदलतात, ते बाजूला जातो, पुन्हा ढग येतो, पुन्हा दुसरा येतो, पुन्हा रंग बदलतो. एक क्षण पण तो ढग, आकाशातला ढग स्थिर राहत नाही. तसा संसार वृक्ष स्थिर राहत नाही. क्षणाक्षणाला नाश, क्षणाक्षणा उत्पत्ती, त्याचं नाव संसाराची स्थिती. हे जरी कळालं बस, नाशाची स्थिती, उत्पत्ती, पुन्हा नाश, पुन्हा उत्पत्ती. काय ताई, हे जर बुद्धीला घट्ट कळालं तर दुसरे ग्रंथ लावून घ्यायची गरजच नाही. हजाराकडे जाऊच नको बेटा, हेच जाऊन घे. ज्ञानेश्वरीची अनुभूती घे, तुला सगळे ग्रंथ आपलं साथ देतात. पण हे जर कळालं नाही तर काय कळायला? ते जर नाही मिळालं जगातून काय मिळालं? तुला मिळालं काय जगातून जन्माला येऊन? हे जर तुला मिळालं नाही ज्ञान, केली नाही भक्ती, आपण नैश्वर वाचतो, व्यंकटेश स्तोत्र वाचतो, 11 अध्याय वाचतो, गाथा वाचतो, काय वाचलेला जे आवडून ते वाचतो. पण व्यंकटेश स्तोत्रामध्ये परात पर गहना का, परात परावाणीच्या पुढे असलेला परमात्मा बुद्धीचा पर्याय, तो ज्ञानानं कळतो. बुद्धी तिथे थांबती, तो व्यंकटेश तत्पूर्वपानं प्रगट आहे, सदा व्यापक आहे. तो हृदयाच्या आत पण आहे, मूर्तीच्या मधी पण आहे. तो परात्पर गहना, तो व्यंकटेश. कुठे कळत ताई? ते 10-12 वाक्य तर असे मोठे धारलं जाल सगळे सांगतो. त्या दिवशी व्यंकटेचं पारायण होतं, तेवढं कोण सांगितलं होतं? कळत नाही बायकांना, वाचताना कळत नाही, कारण वेदाचं ज्ञानच नाही. म्हणून ते काही काही घर प्रत्येक ठिकाणी ज्ञानाची भाषा आहे. खूप ठिकाणी शिलामृत मध्ये आहे, व्यंकटेश स्तोत्रामध्ये आहे, काही घ्या तुम्ही, हरिपाठात आहे नाही का? अव्यक्त निराकार नाही जाकार, येतो निचराचर हरिसिंह. आता नागपरांचा सत्पत्ते ब्रह्म सत्पत्ते माया आहे की नाही? मग त्या हरिपाठ म्हणताना सत्पत्ते ब्रह्म ह्याच्या बाहेर कळतं का? म्हणून मग त्या पुण्याची प्रगती होती आणि संताची संगती, अज्ञानाची निवृत्ती होती, परमात्म्याची प्रतीती, साधूची भेट होती आणि अज्ञानाची ताटात होती. ऐश्वर ज्ञानाची संपत्ती मिळते, पण किती जन्म लागतील माहित नाही. हे वाटल्याचं पुण्य आहे. कळण्याची संपत्ती साधू पशी आहे, वाटण्याचं पुण्य तुमच्या पशी आहे. पण कळत नाही हो, अंतर कळत नाही. आपण काय वाचतोय, कशात आहे आपण कुठे आहे, आपली प्रगती काय आहे, आपली अधोगती आहे का? आपण जन्मण्यापासून मृत्यूपर्यंतच्या काळात आपण काळाच्या तोंडात चाललो. आपलं प्रारब्ध भोगण्याचा संपायचा काळ आलाय, थोडं प्रारब्ध उरले, आता कामाला लागा आणि आपला बुद्धीचा वेग वाढवा, चिंतनामध्ये श्वास घालवा, आपल्या आयुष्याचं धन हातात घ्या आणि मन समाधान करा आणि चित्त चिन्मय करा. हृदयातला बोधाचा धरा, तो भक्त खरा. की आता आपलं प्रारब्ध संपत आले, भोग संपत आले, ही उपाधी सोडायची आली. आता उपयोगाकडे जायचं, वृत्तीला शांत करायचं, तिथं ज्ञान करायचं, त्या जीवाला तारून न्यायचं, संताच्या नावाड्याकडे जायचं, नावेच्या ज्ञानाच्या नौकेत बसायचं आणि त्या भवसागरातून पार पडायचं आणि परमेश्वराच्या आत बुद्धीला एक करायचं. कळते बेटा, सगळी तगमग संसाराची, घराची, भांडे उलटणे, चमचे, वाट्या, बायका, बाबा आणि लक्ष त्या बाळणे पैच देवा नारायण. जो
उदास मन होत नाही, वैराग्याचं धन येत नाही, आत्मत्वाची जाण तयार होत नाही, गीतेची शक्ती हृदयात येत नाही, भगवंताची भक्ती वाढत नाही, अज्ञानाची निवृत्ती होत नाही, साधूची भेट होत नाही, स्वरूपाची प्रतीती यात नाही, जगताची प्रतीती जात नाही, परमात्म्याची संपत्ती हृदयामध्ये थांबत नाही, देह भाव तुला टाकता येत नाही, व्यापकता तुला साधता येत नाही, सचित आनंद पदावर तुला जाता येत नाही, कारण ह्या देहाचं भान तुझं मन सांडित नाही, तुझं अंतःकरण भयभीत होते, तुझं अंतःकरण जगताकडे जाते, तुझं अंतःकरण पाप पुण्य तयार करते, तुझं अंतःकरण दोषाकडे जाते, तुझ्या अंतःकरणातून दोष तयार होते, हे तुला कळायला नको. लोकाला बोलणं, लोकांचे दोष काढणं, लोकांची निंदा करणं, लोकाला शब्दाने छळणं अति महापाप आहे, आणि हे जाण्यासाठी हे तप आहे. नाही शब्दाने लोकाला मारणं, हरून पाडून बोलणं, तीन लोकांचा छळ करणं, बरोबर आहे. आज तुझ्यापाशी सगळं मस्ती आहे, उद्या हा देह गलित गात्र होणार आहे, डोळे मंद होतात, कानाला बहिरे होतात, शरीर गलित गात्र होत, पलंगावर पडता येत नाही, देवबरी नेत नाही. समजायली का भाषा? नाही. म्हणून जास्त मगर मस्तपणा करायचा नाही. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंडवत सदु. अधिक लवचिकपणा असावा, नम्रता असावी, मस्ती नसा. पांडुरंगाची दोस्ती करा, नामाची शक्ती वाढावी, साधूची ओळख असावी, वेदाची शक्ती भेटावी, ओवीवर प्राण लुटावा, संतापाशी मन आटावं, संताला मन देऊन टाकावं, नीट करा, मला नीट करता येत नाही, माझ्या हात नाही, मन मोह टाकायला तयार नाही, मन देहाकडे येतं, मन जगताला पाहतं, मन पाप पुण्य करतं, त्या मनाला स्वच्छ करा, त्या मनाला धीर द्या, त्या मनाचा आधार तुम्ही व्हा. संत तुम्ही माझ्या हृदयात या, तुमचं ज्ञान आमच्या बुद्धीत येऊ द्या, तुमचं धन आम्हाला भोगू द्या, तुमचं ज्ञान हृदयात नांदू द्या, तुमचा भाव ब्रह्मभाव आमच्यापाशी येऊ द्या, आम्ही ब्रह्मभावात राहू द्या, तुमचं प्रेम, तुमचं औदार्य, तुमची शक्ती, तुमची भक्ती, तुमचं वैराग्य, तुमचं जीवन आम्हाला भोगू द्या. तुम्ही जसं जगलात तसं आम्हाला जगता येऊ द्या. हा आम्हाला आशीर्वाद तुमच्याकडून आमच्याकडं पार्सल करा. तुम्ही काय म्हणतात ते आता? माझं शांत होत नाही, मी काय करू? माझी वासना संपत नाही, मी काय करू? माझा भेद सरकत नाही, मी काय करू? तुझं चित्त, माझं चित्त तुमच्यापाशी थांबत नाही, मी काय करू? तुमचं अध्ययन माझ्या हृदयाला करता येत नाही, मी काय करू? तुमच्या ओवीचं बोध आहे माझ्या बुद्धीला चाकता येत नाही, आणि त्या ओवीचं ज्ञान माझ्या हृदयात थांबत नाही, माझं अज्ञान संपत नाही, माझा देहाचा संबंध सुटत नाही, मला हरीची ओळख होत नाही, मला हरिरूप होता येत नाही, सांगा मी काय करू? म्हणाले सकळ माया जाण कुठे. मग तुम्ही हरी हरी म्हणताना तुम्हाला हरी जवळ येईल, संताच्या माध्यमातून, ग्रंथाच्या शक्तीतून, ओवीच्या भक्तीतून, वेदाच्या माध्यमातून हरी तुम्हाला तुमचं स्वरूप प्रदान करतो. म्हणून हरी हरी, अज्ञानाचं हरण करणारा हरी, अज्ञानाला मारणारा पण हरी, हरी रूप प्राप्त करणारा हरी, आणि त्या हरीचं खरं स्वरूप तुमच्या हृदयात असलेलं आत्मस्वरूप, त्या स्वरूपामध्ये बुद्धीचं आगमन होतं. हरीच्या ज्ञानानं, हरीच्या नामानं, हरीच्या भक्तीनं, हरीच्या तन्मयतेनं, हरीच्या ओळखीनं आपल्याला हरी होता येत. होते माझ्या बायांना का नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणसाचे, का जय चित्त जैसे व्याकुळा माणसाचे. तसं चित्त माणसाचं तळमळ करतं. बघा तुम्ही, ज्यांचा चेहरा उदास असतो, त्यांच्या चेहऱ्यावर आमुषा असते, त्यांचं मन स्थिर नसतं, त्याचं मन स्वच्छ खळखळ आनंदी, त्याचं मन तोंडावर बघितलं की तेच आनंदी चेहरा, बघितलं की तोंडावर आमुषा नाही, पौर्णिमा 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 फिर अच्छा लगता उनको देख के. नाही लटकलेलं माकडावणी असं खाली पडलेलं, आता 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 तुम्ही काम बोलले का असं? बरी बघ बरी बघ बरी बघ,
हाय तोंड कसनूस करायचं, आनंदात राहा ना, तुझं स्वरूप आनंद आहे ना, लटकरी का म्हणतो तुझा. हाय नमुने नमुने भेटले बघायला. बाबा चित्त जैसे व्याकुळा माणसाचे, ज्याचं चित्त क्षणभर तळमळ तळमळ करते, व्याकुळ असतं, दुःख त्रस्त असतं, तसं हे अस्वस्थ क्षणाक्षणाला नाश पावतो. जसं माणसाचं चित्त क्षणाक्षणाला व्याकुळ होतं, तसं अस्वस्थ वृक्ष क्षणाक्षणाला नाशाकडे जातो. हे छानच आहे. एका घंट्यात ज्ञानेश्वरी होत नाही माझी. तुम्हाला पटो या न पटो तुमची इच्छा आहे, पण ज्ञानेश्वरी ऐकायला 2 तास, कमीत कमी 2 तास, पूर्ण 3 तास. कारण 3 तास आणून ठेवतील ते 12 वर्षांनी. किंवा यायची, आम्ही गच्चीवर जायचो, 4ला बसायचो, 7ला उठायचो. 3 तास मांड्या घालून, आम्हाला सोफा खुर्च्या नव्हत्या, गच्चीवर मांड्या घालून बसायचो आणि 3 तासाला मांडी उकलायची. ही मोठेपणा नाही, वस्तुस्थिती आहे. 3 घंटे मांडी उघडत नव्हतं, पाय हलत नव्हता, ग्रंथ बोलत होता आणि आम्ही ऐकत होतो. त्याला म्हणतात सत्संग. 3 तास इथे 1 घंटा करायची, बाय वाय 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 वाय. पहाटे उठ, 4ला उठ, काम कर आणि मग आम्हाला बोल. कामात ताप नसते ना, आयुष्य उद्या नाही काही. तुमचा ढेप पडेल काय माहित नाही, मग आपलं डुकडू करायचं म्हणतात काय, दुसरं काय येतं बायकाला. कापतया पद्मदळा म्हणजे पाकळ्या हलताना, कापतया म्हणजे गडगडात कापतो, पाकळे हलत. कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा. कमळाच्या हलणाऱ्या पाकळ्यावर पाणी थांबत नाही, तसा संसार वृक्ष एका क्षणामध्ये तिथं राहत नाही, तो क्षणाक्षणा नासाकडे जातो. कमळाच्या हलणाऱ्या पाकळ्यावर पडणार पाणी थांबत नाही, तसा संसार वृक्ष एका ठिकाणी स्थिर राहत नाही. कापतया पद्मदळा, या अशी ओवी करावी लागतील. माऊलीचं मनोगत आत प्रगट व्हायले. आज आमची माऊली त्या आनंदीमध्ये आनंदित व्हायला, आनंद व्हायला की जे मनोगत मी ओवीत लिहिले ते साधक माझे चाकायले. ज्या माझ्या ओवीमध्ये फल आहे ते जगात बुद्धीला भेटायलं. जे मी 700-750 वर्षापूर्वी ओवीत लिहून ठेवले ते साधकाच्या हृदयात थांबायलं. माऊली आमचे सुखान तृप्त इतके आनंदी असतील, न भूतो न भविष्यती. कारण त्यांची साधना सफल व्हायची. माऊली आम्हाला बोलायली, जीवाला त्यांचं धन द्यायली, अंतःकरणातली खून बुद्धी द्यायली आणि परमेश्वराची ओळख अंतःकरणातल्या आतल्या आत त्या हृदयाला व्हायली. ही आमची माऊली. आत्मस्वरूप टच होत आणि ते हृदय त्या माऊलीच्या आत जात. हृदय माऊली 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 होत. आत्मस्वरूपाची जाणीव होती, वेदाची खून येते आणि ही साधकाची संपत्ती ओळीतून बुद्धीला घेता येते आणि ती साध्य प्राप्त होत आणि साधक संपूर्ण होतो आणि सिद्ध पदावर जातो. त्या आमच्या माऊलीचं आजचं प्रस्थान. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. या वृद्धचे त्या वृद्ध म्हणतात, जा पांडुरंगाकडं, जा वारी, मी आहे तुमच्या सोबत. आशीर्वाद दिला तेव्हा पालखी उठतीये. काय बोलावं आपण, काय ते माऊलीचं ज्ञान त्या छोट्या मुखानं, अशा अधुऱ्या बुद्धीनं, अशा पंक्चर देहानं सांगावं तुम्हाला. पंक्चर कशी तुम्ही, बापरे बाप. ती माऊली समाधी संजीवन आहे. तिथं अंतःकरणात साक्षात माऊलीचा प्राण आहे, त्याला म्हणतात संजीवन. आम्ही म्हणावं काय बोलू मी तुम्हाला. हे 750 समाधीमध्ये माझा भगवान आहे. कृष्ण परमात्म्याचं खरं स्वरूप म्हणजे समाधी आहे. समभाव समाधी, जीवन समाधी. सम जगतामध्ये ते समरूपान आहेत माऊली. सम म्हणजे स्वरूप, सम म्हणजे सुख, सम म्हणजे आनंद, सम म्हणजे व्यापक, सम म्हणजे गीता, सम म्हणजे वेद, सम म्हणजे स्थिती, सम म्हणजे स्वरूप, सम म्हणजे ऐक्य, सम म्हणजे सिद्धता, सम म्हणजे साधना, सम म्हणजे साध्य.
सुखेवेन समाधी हरीची सम सुखेविन. कळलं का? हरीची समाधी कवा लागती तर हरी सम आहे, चौपट आहे, ते माझं रूप आहे, तिथं माझं साध्य आहे, ही साधना माझी ज्ञानाची आहे, त्याचा प्रवास बुद्धीचा आहे, बुद्धी त्याच्याकडे जात आहे, त्या बुद्धी तो भगवंताला पाहत आहे, ती भगवंताच्या सोबत आहे, समरूप आहे, त्या ईश्वराचं माध्यम आहे. सम हे स्वरूप आहे, ते कणाकणामध्ये व्यापक आहे, व्यापक हे सत आहे, सत हे चित आहे, चित हे आनंद आहे, आनंद हे माऊली आहे, माऊली हे बुद्धीत आहे, बुद्धी ही माऊलीत आहे. ह्याला म्हणायचं सम. सुखे बुद्धी सगळं ज्ञान मिळालं. माये आमची दृष्ट लाग. सम म्हणजे स्वरूप, सम म्हणजे ज्ञान, सम म्हणजे अधिष्ठान, सम म्हणजे हृदयामध्ये असलेल्या आत्म्याचं भान, सम म्हणजे स्थिती, सम म्हणजे आनंद, सम म्हणजे स्व म्हणजे स्वरूप, स्वरूप म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे एक, एक म्हणजे अद्वितीय, अद्वितीय म्हणजे तो, आणि तो म्हणजे मी.